नमस्कार, मी अशोक राठोड जोडी सीट प्रतिनिधी परळी तालुका. आज आपण नितीन कनसे राहणार तपोन यांच्या शेतामध्ये आलो आहोत. आज आपण आशा आणि इतर वाहनाचं आपण फरक दाखवणार आहोत शेतकऱ्यांना. तर त्याच्यासाठी आपण काय केलंय, आशा वाहनाचं त्यांना 33x33चा 1 गुंठ्याचा प्लॉट आखून दिला आहे आणि इतर वाहनाचं पण त्यांना प्लॉट आखून दिला आहे 33x33. तर त्याच्यामध्ये त्यानं स्वतः आज वेचणी केली आहे. तर त्यांचा अनुभव ते स्वतः सांगते ना. तर सांगा दादा. माझं नाव नितीन बाबासाहेब कनसे, राहणार तपोन, तालुका परळी, वजना, जिल्हा बीड. तर मी आशाच्या बॅग 5 लावल्या होत्या आणि इतर वाहनाच्या भरपूर बॅग आहेत माझ्याकडे, पण पहिल्या सुरू मी आशाच्या लावल्या. तर साहेबांनं मला सांगितलं की त्यांचा फरक काढा. बरं म्हणलं साहेब फरक काढू, मग मला सांगा काय करायचं. तर साहेबांनं मला निजेवडीचं आशाचं आपलं 33x33चा 1 गुंठ्याचा असा प्लॉट त्यानं तयार करून दिला आणि एवढ्यातलाच कापूस याचा म्हणले. आणि इतर वाहनात बी सांगितले की तुम्ही ते तितकाच कापूस याचा. तर मी काय केलं, आपल्या आशा वाहनाचा कापूस अगोदर वेचून घेतला. आशा वाहनाचं ज्यावेळेस मी 1 गुंठ्यातला कापूस काढला तर मला 24 किलो कापूस निघाला, असं मी मोजून ठेवला. आणि इतर वाहनात जर काढायला गेलं तर मी पारंपरिक पद्धतीनंच कापूस लावला होता, तर इतर वाहनात 21 किलो कापूस निघाला. तर मला असं म्हणजे जाणवायला लागलं की आशा ह्या कंपनीचा कापूस शेतकऱ्यासाठी थोडा 1-2 क्विंटलानं एकरी फायदा देत राहील. तर माझं म्हणणं आहे की शेतकरी बांधवांना त्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये आशा या वाहनाला पहिल्या वेचणीला 9 क्विंटल 7 किलो असं उत्पन्न येत आहे आणि इतर वाहनाला 8 क्विंटल 40 किलो असा उत्पन्न येत आहे. तरी उत्पन्नामध्ये जर फरक बघितला पहिल्या वेचणीला 1 क्विंटल 20 किलोचं फरक जाणवत आहे. आणि अशा कापूस येण्यासाठी बी फार चांगलाच आहे. कारण तरी माझी अशी शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आपण उत्पन्न वाढीसाठी आशा या वाहन लावावं आणि पुढील वर्षी भरघोस उत्पन्न घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि ह्या वर्षी तरी आशाच्या मी 4-5 बॅग लावल्या. आता पुढच्या वर्षी 10 ते 15 बॅग मी वाढविण्याची शक्यता माझ्या मनानं ठरवलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद.